बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 68. गाडी चिंचेच्या झाडाखाली उभी होती. मनाबरोबर पावलेही जड झाली होती. जड पावलानेच ते गाडीजवळ गेले. त्यांच्या पाठीमागनं सगळेच गाडीजवळ जमा झाले. आशाच्या आणि शांताच्या डोळ्यातनं अश्रू गळतच होते. निघायच्या वेळेस शारूबाई काठी टेकीत टेकीत त्यांना निरोप द्यायला आली. चौघांनीही तिच्या पाया पडून तिचे आशीर्वाद घेतले. आशा व शांता रडताना पाहून त्या म्हाताऱ्याला पण अश्रू आवरले नाहीत. नंतर चौघेही रडतच गाडीत बसले. मुंबईला जायच्या रस्त्यावरच मोदगाव लागत होते, म्हणून उमेशनं आपल्या मामाला गाडीत बसायला सांगितलं. मामा गाडीत बसला. नंतर पाटील, शामराव, शांता व आशाकडे वाहणाऱ्या डोळ्यांनी पाहत, दिवाळीला परत येतो आम्ही, असं दोघेही बोलले. पाटलांनी आणि शामरावनं मान डोलावली. नंतर हात हलवून डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. सगळ्यांनी त्यांना हात हलवून भरल्या डोळ्यांनी निरोप दिला. गाडी चालू लागली. मान मागे वळवून पुन्हा सर्वांकडे पाहण्याचं धाडस त्यांना झालं नाही. दोघंही हाताच्या ओंधळीत तोंड खुपसून हमसून हमसून रडू लागले. त्या रडण्यात गाडीनं केव्हा गाव सोडलं व ती कर्नाटकाच्या हद्दीत घुसून हत्तरगीला जाणाऱ्या रस्त्याला केव्हा लागली ते त्यांना कळलंच नाही. 18 वर्षांपूर्वीचा तो रस्ता नव्हता हा तर गाव सोडल्या सोडल्याच कर्नाटकाच्या हद्दीत घेऊन जाणारा दुसरा चांगला रस्ता होता. हिरव्यागार डोंगर रांगामधनं गाडी वळणं वळणं घेत धावत होती. बऱ्याच वेळानं दोघंही शांत झाले. गाडीत निशब्द शांतता होती. दोन्ही मुलं आपापल्या आईच्या मांडीवर गप्प बसली होती. साधना आणि संध्या पण शांत बसल्या होत्या. मामाही काही न बोलता गप्प बसून होता. गाडी धावत होती. मामाचं गाव आल्यावर उमेशनं ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितलं. गाडीतनं उतरल्यावर मामानं हात हलवून त्यांना निरोप दिला. हेही एक स्वामित्वाचे प्रतीक. मोदगावच्या भावेश्वरी देवीला हात जोडले. गाडी पुढे धावू लागली. ज्या ठिकाणी आईच्या रक्षा घटप्रभेत विसर्जित करण्यासाठी गाडी थांबली होती त्या ठिकाणी संजयनं ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितलं. गाडीतनं उतरून त्यांनी आईच्या रक्षा महासागरापर्यंत वाहून नेणाऱ्या त्या जीवनदायिनीला तिथनंच हात जोडले. गाडीत बसल्यावर पुढची कर्नाटकातली गावं ओलांडत गाडी आता हत्तरगीच्या दिशेनं सुसाट सुटली. पुढे गेल्यावर 18 वर्षांपूर्वीच्या दगड गोट्यांनी भरल्या आंबेटेकाच्या ओबडधोबड रस्त्यावरनं दोघं अनवाणी चालत आले होते. तोच रस्ता एका ठिकाणी या हत्तरगीला जाणाऱ्या रस्त्याला येऊन मिळाला होता. पण मनावरच्या भयंकर ताणामुळं त्यांना आता काहीच कळत नव्हतं, काही समजत नव्हतं. आठवणी पाठ सोडत नव्हत्या. दुःख आणि पश्चातापानं तर मनाला अशांत बनवलं होतं. अक्षम्य चुकीमुळे झालेली घराची वाताहत तर जीवाची काहिली करीत होती. आईचा पाहिलेला शेवटचा चेहरा, बाबू म्हणून जीव एकवटून तिनं मारलेली शेवटची आर्त हाक कानात अजूनही गुंजत होती. तिचा लाकडासारखा वाळून आलेला देह, अक्काचा खंगलेला कृष्व अपंग देह, तिच्या जीवन स्वप्नांचा झालेला चक्काचूर, आबांचा सुरकुतलेला चेहरा आणि त्यांचे गळलेले केस, तात्यांचा दात पडून चंबू झालेला चेहरा आणि काकूचा रापलेला आणि काळवंडलेला चेहरा, सगळेच संजयच्या डोळ्यांसमोरनं जात नव्हतं. राहून राहून मन भरून येत होतं. त्यावेळी त्या माझ्या एकाच चुकीमुळे सगळ्यांच्या जीवनाचे आणि देहांचे धिंडवडे काढले होते मी. पण आज त्या काळ नावाच्या सामर्थ्यवान न्यायाधीशानं माझ्या प्रत्येक चुकीचाच नव्हे तर माझ्या जीवनाचाच पंचनामा करीत त्यानं अगदी अचूकपणे न्याय निवाडा केला आहे. त्यानं माझं डोळं उघडून माझं खरं जीवन मला दाखवलं आहे. खरं सुख आणि खरं दुःख काय असतं ते त्यानं आज मला समजावून सांगितलं आहे. प्रेम, जिव्हाळा, माया, आत्मीयता
आतडं हे सर्व काय असतं त्यानं मला उलगडून दाखवलं आहे. रक्ताचं नातं आणि त्यातलं मन दाखवून दिलं आहे. आज माझ्या जीवनाचं रांजण यशानं, सुखसमृद्धीनं आणि अमाप धनदौलतीनं काठोकाठ भरूनही ते तळापर्यंत रिकामं झालेलं आहे. माझ्या हातातल्या भाग्यरेषांनी माझं भाग्य फुलवत मला भरपूर काही दिलं, पण तेच माझे हात आज रिक्त झालेले आहेत. मी यशाच्या धुंदीत नव्हतोच कधी. मी तर मदिरेच्याच धुंदीत होतो. रात्र सरली, धुंदी उतरली आणि वास्तव जीवनच माझ्यासमोर उभं टाकलं. विचारांच्या दृष्टीच्या पलीकडलं एक कटू सत्य माझ्यासमोर उभं टाकलं. एक नग्न सत्य ज्यानं मला नागडं केलं होतं. ते मला स्वीकारावंच लागलं. माझं असली मन आणि माझं असली रूप सगळ्यांसमोर आलं. कासावीस मनात विचारांची दाटी होऊ लागली. विचारागणिक मन दुःखानं भरून येऊ लागलं. मनात उकळणारं दुःख आणि यातनेचे कड गदगदून डोळ्यांवाटे गळू लागले. रुमाल तोंडावर दाबून दोन हुंदक्यांना आणि अश्रूंना आवरत तो बसला होता. मन थोडं शांत होताच पुन्हा विचारांची गर्दी उसळत होती. ज्या माझ्या हातांनी घराण्याची झुलदान उडवली तेच माझे हात आज घराण्याला सावरण्याचे प्रयत्न करीत आहेत. ज्या माझ्या हातांनी घराण्याला रसा तळाला नेलं आज तेच हात त्या घराण्याला तळातून उचलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मनातल्या रागानं तोडून टाकलेली नाती गोती आज मीच जोडण्याचे प्रयत्न केले आहेत. देवा परमेश्वरा, आई भावेश्वरी, हे सर्व करण्यासाठी माझ्या हाताला बळकटी दे. माझ्या गावच्या घराण्याला सांभाळण्याची मला ताकद दे. त्यांची सेवा करण्याची मला बुद्धी दे. त्यांचं सुख दुःख वाहण्याचं मला बळ दे. उद्ध्वस्त घर, उद्ध्वस्त मन आणि उद्ध्वस्त जीवन उमेशच्या बंद डोळ्यांपुढं उभं राहत होती. दुःखात भरडलेल्या घराण्याचं विद्रूप रूप राहून राहून त्याच्या डोळ्यांसमोर उभं टाकत होतं. काळजीनं काळवंटलेले सगळ्यांचे मलूल चेहरे व चिंतेने खंगलेली त्यांची शरीर नजरेसमोरनं हटत नव्हती. अक्काचा लकवा मारला कृश देह तर मनाचा दाह करीत होता. ज्यांच्या रक्तातून आपण निर्माण झालो, ज्यांचं रूप रंग घेऊन जन्मलो, त्याच रक्ताला विसरून गेलो आपण. त्यांचं रूप सुद्धा आठवू नये इतपत त्यांना आपण विस्मृतीच्या डोहात बुडवलं. केवढं मोठं पातक घडलं आपल्या हातून. हळव्या मनाला पश्चातापरूपी विंचूड असत होते. सगळंच असह्य होत होतं. तगमग होत होती. मन गदगदून भरून येत होतं. गावातनं पळून जाण्यापासून ते मुंबईतलं आत्तापर्यंत त्यांचं जीवन निव्वळ योगायोगावर चाललं होतं आणि घडलंही होतं. त्याच वेळी गुप्त रूपात दैव त्यांच्याशी खेळ खेळत होतं. त्यांच्या पूर्वसंचितांचा संपूर्ण हिशेब ठेवीत अंततः हेच दैव विजयचं आणि गणेशचं रूप घेऊन शिवाजीच्या बारमध्ये प्रगट झालं होतं. आणि याच दैवानं शिवाजीच्या रूपातला दूत त्यांच्या बंगल्यावर पाठवून देऊन त्यांना नात्यागोत्यांची तीव्रपणे आठवण करून दिली होती. त्यांच्या अपूर्णतेची जाणीव करून दिली होती. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. योगायोगानं सजलेल्या दोघांच्याही सुखी जीवनाला दैवयोगाच्या या फेऱ्यानं त्यांचं भावी जीवन व्यापून टाकणारा पश्चातापाचा भला मोठा शाप लावला होता. गाडी हायवेला लागली होती. दोघेही डोळे बंद करून विचार करीत शांत बसले होते. हत्तरगी गाव केव्हा पाठीमागं पडलं समजलंच नाही. त्या चहा भजीच्या टपरीची आठवणही दोघांना आली नाही. मुंबईच्या दिशेने गाडी सुसाट धावत होती. इकडे पोरांना पाठवून देऊन सर्वजण खाली मानेनं घरात शांत बसले होते. गेल्या 13-14 दिवसात घडलेल्या गोष्टीवर सगळेच विचार करीत बसले होते. रुक्मिणी गेलेल्याचं दुःख तर अजूनही सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. पण इतक्या वर्षांनी पोरांनी अचानक येऊन ते जिवंत असल्याची साक्ष दिली होती. फक्त साक्षच दिली नव्हती तर घडलेलं सगळं खरं खरं सांगत व चुका कबूल करीत दुःखानं व पश्चातापानं भरलेलं मन सगळ्यांसमोर मोकळं केलं होतं. स्वतःकडनं घडलेल्या चुकांमुळे ते खूप खूप रडले होते. सर्वांची मनापासून त्यांनी माफी मागितली होती व सगळ्यांची मनं जोडण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी.
चांगले विचार मांडत त्यांनी सर्वांशी प्रेमानं आणि मायेनं संवाद साधला होता. रक्ताच्या नात्याशी आणि कर्तव्याची जाणीव ठेवीत घराण्याचं झालेलं नुकसान भरून काढण्याचा त्यांनी अगदी आटोकाट प्रयत्न चालवला होता आणि पुढेही ते चालू ठेवणार होते. काळाच्या अधम प्रक्रियेत व नशिबाच्या कमजोरपणात आणि जीवनाच्या झालेल्या असह्य पडझडीत जीवनगंगेत वाहून गेलेलं सगळं नसे ना का, पण त्यातलं काही दुःख येणाऱ्या भावी जीवनात सुखात रूपांतरित करून ते परत घराण्याला देण्याचा त्यांचा दृढ निश्चय होता. हे सर्व पोरांच्या बोलण्या वागण्यातनं आणि तळमळीतनं सर्वांच्या लक्षात आलं होतं. तसं सर्वजण जाणूनही गेले होते. त्यामुळं पुढं असं नक्कीच घडेल या आशेवर सर्वजण होते. पाटलांचं मन दुःखानं काठोकाठ भरून होतं. निर्माण झालेल्या परिस्थितीशी झुंजत त्याने 18 वर्ष दुःखाचे कडू घोट पीत संपूर्ण जीवन व्यतीत केलं होतं. मनाच्या झालेल्या अतोनात हानीनं त्यांची सुख चैनच हरवून गेली होती. जीवनात निर्माण झालेल्या असह्य दुःखामुळे तर हा मनुष्य जन्मच मिळायला नको होता असं त्याला वेळोवेळी वाटत आलं होतं. माशाच्या तोंडात अडकलेल्या गळासारखा मनाच्या कप्प्यात रुतून बसला मन, शरीराचा व भावनेचा झालेला घोर अपमान तर काळजाला भोकं पाडत आला होता. तन आणि मन जाळलं होतं त्या अपमानानं. दुःखाच्या त्या प्रचंड प्रपातात झालेल्या अकाली वार्धक्यानं शरीर क्षीण झालं होतं. चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं बनलं होतं. खरं तर सुरकुत्यांचं जाळं नव्हतंच ते, त्या तर पराभूत जीवनाच्या असंख्य खुणाच होत्या. भोगलेलं सगळं दुःख आणि हरवलेलं घराण्याचं सगळं वैभव ते विसरायला तयार नव्हते. त्यामुळं मरणप्राय यातना आणि वेदना भोगायला लावत दुःखात लोटणाऱ्या आपल्या वंशाच्या दिव्याला आपलं मानायला त्यांचं मन काहीसं तयार होत नव्हतं. पण इतक्या वर्षांनी मोठं होऊन आलेल्या आपल्या पोरांचा प्रामाणिकपणा, त्यांच्यातलं प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता व घराला आधार देऊन पुन्हा उभा करण्याचा त्यांचा मानस पाहून जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काहीसा बदलला होता. विकलेली वडिलोपार्जित जमीन विकत घेण्यासाठी दिलेले पैसे व त्या पाठीमागची त्यांची भावना जाणून तर त्यांच्यावरचा राग बऱ्याच प्रमाणात निघून गेला होता. मनातलं दुःख काहीसं हलकं झाल्याचं त्यांनाच जाणवत होतं. कारण शेतकऱ्याला आपली जमीन ही आपल्या आईसारखी असते. त्यावेळी एकत्र असलेल्या 10 एकर जमिनीपैकी 3 एकर जमिनीचा तुकडा विकताना आपल्या आईचा एक हातच तोडून विकतोय असं त्यांना वाटलं होतं. मन अक्षरशः उखळीत घालून मुसळानं कसा चेचलं गेलं होतं. पण त्यावेळी दुसरा कोणता पर्यायच उरला नव्हता आणि माणसाची आशा तर नेहमीच मोठी असते. त्या आशेखातरच त्यांनी तो निर्णय घेतला होता. पण त्याचा काहीही उपयोग झालेला नव्हता. पण आज तीच जमीन विकत घेण्यासाठी बॅग भरून दिलेले पैसे व मांडलेल्या इतर सगळ्या विचारांमुळे पोरांच्या मनातील घराण्याबद्दलची भावना, त्यांना होत असला त्यांच्या चुकीचा पश्चाताप व आमच्यासाठी काहीतरी करण्याची मनातली त्यांची दृढ तळमळ त्यांना दिसून आली होती. त्यामुळेच त्यांच्याबद्दलचा मनात खच्चून भरलेला राग व त्याच रागाची करकचून आवळली गेलेली गाठ आता सैल पडली होती. मन काहीसं सकारात्मक बनलं होतं. मनात खोलवर घर करून बसलेलं सगळ्या गोष्टीचं दुःख तर मनात राहणारच होतं. पण मनाचा दाह करणारी जी दुःखाची तीव्रता होती ती पोरांच्या रूपात हळूहळू अंशानं कमी होत जाणार होती. परिस्थितीशी तर त्याने तडजोड केलीच होती. सहन करण्यात आणि तडजोड करण्यातच भलं असतं हे तेही जाणून होते. घराण्याचं सुख वाहून नेऊन दुःख पदरात टाकल्या गतवेळेवर आता काहीच इलाज नव्हता. पण येणारी वेळ सुखाचे 4 दिवस नक्कीच घेऊन येईल असा त्याला आता विश्वास वाटत होता. ते आता मनापासून दिवाळीची वाट पाहू लागले. हळव्या मनाचा शामराव तर या 18 वर्षात सुख काय असतं हे विसरूनच गेला होता. जीवनात निर्माण झालेल्या त्या भयानक दुःखामुळं त्याला जीवन नकोसं वाटायचं. पण मनातल्या दृढ आशेनंच पोरांची वाट पाहायला त्याला भाग पाडलं होतं. प्रदीर्घ वियोगाच्या ताणतणावात अकाली वार्धक्यानं त्यालाही गाठलं होतं. दात पडून बोळगं झालेलं तोंड, सुरकुत्यांनी भरलेला चेहरा आणि पिकलेले डोक्यावरचे केस हे तर वार्धक्याचंच द्योतक होतं. पण अचानक उगवल्या पोरामुळं त्याच्या मनाला आशेची पालवी फुटली होती. मनात जगण्याची एक नवी आशा निर्माण झाली होती.
धिप्पाड बनून आलेल्या पोरांचं चांगलं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांच्यातली ओढ, तळमळ, प्रेम, माया हे सर्व पाहून त्याला तर फारच बरं वाटलं होतं. पोराने चालवलेलं घर सावरण्याचे प्रयत्न पाहून त्याला खूपच चांगलं वाटलं होतं. त्यांनी दाखवलेल्या आशेमुळं त्याच्या मनाला खूप मोठा दिलासा मिळाला होता. त्यामुळं तो आता संतुष्ट झाला होता. जीवनाकडे पाहण्याचा त्याचाही दृष्टिकोन आता एकदम सकारात्मक बनला होता. पोरं आता घराण्याची प्रगती करणार म्हणून त्याच्या मनाला फार बरं वाटत होतं. एका नव्या उमेदीनं जीवन जगण्यासाठी त्याच्या मन शरीरात एका नव्या ऊर्जेचा संचार झाला होता. देवानं आभाळ फाडून जीवनातलं सगळं सुख एकदमच आपल्याला दिलं असं त्याला वाटत होतं. तोही अगदी आतुरतेनं दिवाळीची वाट पाहू लागला. पोरांची वाट पाहून हरलेल्या रुक्मिणीनं अंतरून धरल्यावर शांतानं पण हरून हातपाय गाळले होते. पण अचानक परत आलेल्या पोरामुळे तिच्या जीवात जीव आला होता. कितीतरी वर्ष आपल्या पोटच्या पोराच्या वियोगात तळमळलेल्या त्या मातेला तिचा गायब झालेला पोरगा परत मिळाला होता. याच्याहून आणखी कोणतं एका अभागी मातेचं भाग्य असेल या जगात? दीड तपाच्या वियोगानंतर अंगापिंडानं मोठा होऊन आलेल्या आपल्या काळजाच्या तुकड्याला पाहताच तिचं मातृत्व फुलून आलं होतं. आई, आई मला माफ कर म्हणत पाय धरून रडणाऱ्या आपल्या लेकराला उठवून मिठी मारल्यावर आपल्या मिठीत स्वर्ग सामावला आहे असं तिला वाटलं होतं. मन शरीर गदगद झालं होतं. जीवनातली सगळी सुख एकदमच भरभरून मिळाले आहेत असं तिला वाटलं होतं. जीवन सार्थक झालं होतं. घराण्याच्या सुखासाठी पोरांनी चालवलेले प्रयत्न पाहून तर ती भारावून गेली होती. नातवाला अंगा खांद्यावर खेळवताना लहानपणीच्या आपल्या लेकालाच अंगावर खेळवतोय असं तिला वाटलं होतं. पोरांनी दाखवलेलं प्रेम व विश्वास यामुळं 18 वर्षांच्या जीव घेण्या वियोगातल्या दुःखाच्या बदल्यात इथनं पुढं उरलेल्या जीवनात आपली पोरं नक्कीच 18 जीवनाचं परमसुख पदरात घालणार याविषयी तिचं दुमत नव्हतं. पाठीमागचं सगळं दुःख विसरून ती नव्या उमेदीनं जीवनाकडे पाहत होती व आता अगदी आतुरतेनं दिवाळीची वाट पाहू लागली. पोराने येऊन सगळ्यांच्या जीवात जीव भरला होता. अपवाद होता फक्त आशाचा. दैवाच्या अघोरी घाल्यात क्षणात दुळा पागळा होऊन जन्मभरासाठी दुर्दैवाच्या फेऱ्यात एक अडकलेला एक दुर्दैवी जीव. आयुष्याचं गणित चुकून जीवनाचं सर्व बाजूने नुकसान झालेला व जीवनाला मिळालेला घोर अभिशाप भोगत शापदग्ध जीवन जगत असलेला एक दुःखी जीव. आयुष्याची पहाट होता होताच जीवनात अंधकार पसरलेला आणि त्याच अंधकारात चाचपडत असलेला एक अतृप्त जीव. त्या जीवाचं नाव होतं आशा. जिच्या आनंदी व सुखी जीवनाचं 18 वर्षांपूर्वीच्या त्या दुपारच्या एका वेळेनं उजाड वाळवंट बनवून टाकलं होतं. उमलू पाहणारं एक जीवन पुष्प वेळेनं पायाखाली तुडवून चेंदा मेंदा करून टाकलं होतं. स्वप्न, उमंग आणि उत्साहानं भरलेल्या मनाला उद्ध्वस्त करून तडफडत ठेवत त्याला आयुष्यभर रडायला लावलं होतं. लकव्यामुळं आलेला पंगूपणा, भावांचं गायब होणं, आई वडिलांचं तळमळणं, स्वतःच्या आणि त्यांच्याही मनाची झालेली अवस्था या सर्व गोष्टींमुळं तेव्हापासूनच आशाच्या मनाला भयंकर चटके बसत आले होते. गायब झालेले तिचे भाऊ आईच्या शेवटच्या घटकेलाच परत आल्यामुळं एका दीर्घ प्रतीक्षेची सांगता झाली होती. पण तिच्या आईच्या जीवनाचीही सांगता झाली होती. अश्रू गाळतच तिची आई इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकीच्या अनंत प्रवासाला निघून गेली होती. तिच्या जाण्यानं तर तिच्या या जन्मावरचाच विश्वास उडून गेला होता. नात्यांचे जपत आलेले बंधच हळूवार गळ्याचे फास बनत गेले होते. नातेबंधच घराण्याचे वैरी बनत गेले होते. सगळ्या दुःखाचा उपज असल्या तिच्या भावांचा ती तिरस्कार करू लागली होती. स्वतःचं घर बुडवून त्याला देशोधडीला लावणारे, स्वतःच्या आप्तेष्टांचं सुख गिळणारे, स्वतःच्या आईला ठार मारणारे हे भाऊ माझे भाऊ असतीलच कसे? हे तर माझेच नव्हे तर आमच्या सगळ्यांच्या जन्माचे वैरी आहेत, वैरी असं तिला वाटत होतं. पण नंतर त्या दोघा भावांनी चुक्यांची कबुली देत सर्वांची माफी मागितली होती. रडून पडून सगळ्यांचे पाय धरले होते. तिला ओळखताच तिच्याही पुढ्यात डोकं टिकून तिची माफी मागत रड रड रडले होते.
घराण्याच्या अधपतनास स्वतःला जबाबदार धरून त्यांनी भयंकर त्रास करून घेतला होता. तरीही त्यांच्याबद्दलचा तिच्या मनातला दाह काही कमी झाला नव्हता. शेवटी त्यांच्या मुलांना पाहून तिचं हृदय द्रवलं आणि मनातला राग काही प्रमाणात कमी झाला होता. त्यांच्या मुलांना जवळ घेऊन प्रेमानं कुरवाळलं होतं. बाळराजांचा काय दोष? दोष तर त्यांच्या बापांचा होता. पण तरीही त्यांच्या मुलांकडे पाहून ती तिच्या दोघा भावांशी बोलली होती. पण त्या बोलण्यात बिलकुल प्रेम नव्हतं. नात्यातला जिव्हाळा नव्हता. मुंबईला चल, चांगले इलाज करूया म्हणून त्यांनी भरपूर विनवणी केली होती. पण तिनं आपलं घर सोडलं नाही. भावांच्या अपराधी मनाला होत असलेला पश्चाताप तिनं जाणला होता. त्यांच्या डोळ्यातनं ओघळणारे अश्रू तिनं पाहिले होते. त्यांची तळमळ आणि घर सावरण्याची त्यांची सगळी खटपट ती समजून गेली होती. हे सगळं जरी खरं असलं, पण म्हणून काही आमच्या जीवनाची गेलेली 18 वर्षे परत मिळणार आहेत का? त्यावेळची ती उमेद परत मिळणार आहे का? झालेलं तना मनाचं नुकसान भरून निघणार आहे का? जीवनाचा झालेला घोर अपमान अधोगती भरून निघणार आहे का? मन शरीराचे झालेले हाल भरून निघणार आहे का? घराण्याचं वैभव प्रतिष्ठा परत मिळणार आहे का? वियोगात झुरलेली मन, खंगलेली शरीर ठीक होणार आहेत का? हरलेली मन पुन्हा उभारी घेणार आहेत का? गेलेलं जीवन परत मिळणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मरून गेलेली माझी आई परत येणार आहे का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात निर्माण होत होते. यापैकी काहीही भरून निघणार नव्हतं, ठीक होणार नव्हतं आणि परतही मिळणार नव्हतं. हे त्या मनाला माहीत होतं. कधीही भरून न निघणारं हे सगळं नुकसान तिच्या दोन्ही भावांमुळेच झालं होतं. आणि म्हणूनच मन राग राग करीत होतं. नातं मानायला तयार होत नव्हतं ते. चारी बाजूनं जन्माचं नुकसान करणारे आत्ता येतात काय? घराचं भग्न वास्तव दृश्य पाहून रडतात, कळवळतात काय? आत्मीयता काय दाखवतात? घराण्याला सावरण्याचा प्रयत्न काय करतात? घराण्याबद्दल यांच्या मनात सर एवढं सगळं प्रेम होतं, माया होती, आत्मीयता होती, काळजी होती, कळवळा होता, तर मग या अगोदर हे का आले नाहीत? मनातले प्रश्न काही संपत नव्हते. सर्व काही भोगलेल्या त्या शापित मनाला गेल्या 18 वर्षापासून प्रश्न निर्माण करण्याची आणि त्रास करून घ्यायची सवयच लागून गेली होती. का? तर ती स्वभावानं तिच्या आईसारखी झाली होती. आईचंच मन घेऊन ती जन्मली होती. अनुवंशिक गुणधर्म तर आपला धर्म दाखवणारच. आणि दुसरं म्हणजे ते एका मनुष्य प्राण्याचं मन होतं. समुद्रासारखं अशांत तर राहणारच. सुखा समाधानाचं जीवन वाट्याला आलं असतं तर कदाचित शांत राहिलंही असतं. पण सुख काय असतं हे त्या मनाला माहीतच नव्हतं. म्हणूनच ते अशांत बनलं होतं. जीवन तर आता वाहून गेलेलंच आहे. आयुष्य तरी आता किती उरलंय? कशाला आधळ आपटणी डोकं पुढं करत बसायचं? जन्माला लागलेलं हे रडगाणं आहे. किती रडत बसायचं आपण? किती हाल करून घ्यायचे मन आणि शरीराचे? गेलेली आई आता कधीच परत येणार नाही. हे तर जन्म मृत्यूचं रहाट गाडगच आहे. नैसर्गिक आहे हे. त्यावर का दुःख करायचं? खरं तर गेल्या 18 वर्षापासून माझ्या मनाला दुःख भोगायची सवयच लागून गेलेली आहे. दुःखाचं आता मला काहीच वाटलं नाही पाहिजेत, तरीही मी का असा त्रागा करून घेत आहे? गोष्टी तर माझ्या हातात नव्हत्याच कधी, आणि असत्या तर माझ्यावर अशी वेळ आलीच नसती. आता तर झाल्या गेलेल्या गोष्टींना उत्तरच नाही, पर्यायच नाही. तरीही मी का राग राग करीत आहे? जीवन म्हणजे फक्त दुःखच आहे का? त्याच दुःखातनं मी सुख का शोधत नाही? माझे आबा, तात्या, काकू, बाबूनी उमाकांतच्या आणि त्यांच्या बायका मुलांच्या घराकडे परतण्यानं आनंदी दिसत आहेत. त्यांच्या बोलण्या वागण्यामुळे सगळेजण मनानं काही प्रमाणात शांत झालेले आहेत. इतक्या वर्षानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.
कधी काळी बाबू आणि उमाकांतच्या वाटेकडं डोळे लागलेल्या माझ्याच मनाला असं वाटत होतं की जर ते दोघं घरला परत आले तर माझ्या आई आबांचं आणि तात्या काकूंचं दुःख कायमचं निघून जाऊन ते पहिल्यासारखे आनंदित राहतील. ते आनंदात असलेलं बघून माझ्या मनाला पण आनंद होईल. त्यांच्या आनंदात माझं दुःख विसरून त्यांच्या सुखातच मी माझं सुख मानेन. हे त्यावेळचे माझेच विचार होते. मग आता त्यांच्या येण्यानं सगळेच जर आनंदी झाले आहेत तर मग मला आनंदी आणि समाधानी न व्हायला काय झालं आहे? त्यांच्या सुखातच माझंही सुख दडलेलं आहे असं मला का वाटत नाही आता? खरं तर दुसऱ्याच्या सुखातच आपण आपलंही सुख मानलं पाहिजे. माझ्या घराण्याच्या सुखातच माझं सुख आहे हे मला कळायला हवं. कारण त्यावेळी मला बरं करून घेण्यासाठी त्यांनीच जीवाचं रान केलंय. माझ्या सुखासाठी तेच तळमळलेत. मी बरी झाली नाही ही गोष्ट वेगळी, पण त्यांनी माझ्यासाठी अगदी 100% प्रयत्न केले. आता त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मलाही समाधान वाटलं पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आईच्या नावानं खास माझ्यासाठी ते वाचनालय चालू करणार आहेत. माझ्या वाचनाचा छंद पुरा व्हावा व माझा वेळ निघून जावा म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे. हेही मला समजून घेतलं पाहिजे. मृत्यू तर प्रत्येकाला एक ना एक दिवस गाठणारच आहे. प्रत्येक सजीव एक ना एक दिवस मरणारच आहे. अंत हा ठरलेलाच आहे. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. मग जे जीवन मिळाले ते दुःखात घालवण्यापेक्षा सुखात समाधानानं घालवलं पाहिजे. आजपासून त्रास त्रागा करून घ्यायचा नाही. दुःख करत बसायचं नाही. बाबूनी उमाकांत त्यांच्या मुलांना पुन्हा दिवाळीला घेऊन येणार आहेत. त्यांची मुलं तीच माझी मुलं. आता त्यांच्यातच जीव रमवायचा. वाचनालयात चांगली चांगली पुस्तकं वाचण्यात मन रमवायचं. माझं गाव तर अगोदरपासूनच सुशिक्षित आहे. पंचक्रोशीत शिक्षणाचा एक केंद्रबिंदू मानबिंदू आहे. या सुशिक्षित गावाला साहित्य वाचनाची ओढ लावायची. शाळेत शिकणाऱ्या गावातल्या व परगावातल्या सर्व मुला मुलींना पुस्तकं वाचनाची सवय लावायची. त्यांची मनं विकसित करण्याचा प्रयत्न करायचा. त्यांना समजावून सांगून सुसंस्कृत बनवण्याचा प्रयत्न करायचा. माझ्या समजावून सांगण्यातला थोडा जरी सार त्याने अंगी रुजवला तरी मला माझं जीवन सार्थकी लागलं असं वाटेल. या गोष्टीमुळं माझ्या उरलेल्या जीवनात मला पुण्य तर मिळेलच, पण मनाला मोठं समाधानही मिळेल. मनातला राग विसरून आशा पुन्हा उभारू पाहत होती. हळूहळू जीवनाकडे पाहण्याचा तिचाही दृष्टिकोन बदलत चालला होता. मन सकारात्मक बनत चाललं होतं. तिचे बाबू आणि उमाकांत दिवाळीला मुलांना घेऊन पुन्हा येणार आहेत म्हणून तीही दिवाळीची प्रतीक्षा करू लागली. 18 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या एका दुःखी प्रसंगाच्या रूपात दैवानं संपूर्ण पाटील घराण्याला दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकवलं होतं. त्याच दुर्दैवाच्या फेऱ्यानं एका जीवाला क्षणात जन्माचं अधू केलं व त्या असहाय्य जीवाच्या मन भावनांची घोर वंचना करीत त्याला जन्मभरासाठी तळमळायला भाग पाडलं. त्याच्या ओट्यात लाचार जीवन भरलं. जीवन नकोसं करून टाकलं. त्याच दुर्दैवाच्या फेऱ्यानं घराण्याच्या जीवनाचं दीड तप हुरहुरीनं भयानं काळजीनं आणि चिंतेनं ग्रासून टाकलं. तना मनाच्या हाल अपेष्टा करीत खिळखिळ करून टाकलं. जर्जर करून सोडलं. त्याच दुर्दैवाच्या फेऱ्यानं एका जीवाला जन्माचा घोर लावून जीवनाची 18 वर्ष असीम वेदनेच्या कळा सोसायला लावत त्याचं तन मन पोखरलं व निर्घुणरित्या चित्तेवर चढविलं. आणि दैवाच्या त्याच दुर्दैवी फेऱ्यानं 2 कोवळ्या जीवांना जीवावर उदार होऊन घरदार सोडायला भाग पाडलं. भयानं व हुरहुरीनं भरलेलं संघर्षमय जीवन त्यांच्या वाट्याला दिलं. पुढे जाऊन त्याच दैवानं खुश होऊन त्यांच्या ओट्यात जीवनातली परम सुख भरली. पण सुख समृद्धीनं ओटा भरल्यावर मात्र त्याच दैवानं मानवी मनाला लावलेला जाणीवहीन त्याचा कलंक अबाधित ठेवत त्या 2 जीवांना त्यांच्या सगळ्या रक्ताच्या आणि इतरही नात्यागोत्यांना नष्ट करून टाकायला लावलं. आणि नंतर त्याच दैवानं त्याच नात्यागोत्याची तीव्रपणे आठवण करून देत त्या 2 जीवांना पश्चातापाच्या आगीत होरपळायला भाग पाडलं. पश्चातापरूपी यातनांचं आणि वेदनांचं एक भलं मोठं ओझं त्यांच्या डोक्यावर लादलं. कायमचं.
धन्यवाद. आज या ठिकाणी इथे लेखक दशरथ गावडे यांच्या फेरा या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह.